भिवंडी तालुका जुनानदुर्खी गांव के सुपुत्र सम्माननीय श्रीकांत तुकाराम कारभारी ने देश की 17 वर्षों तक शानदार सेवा करने के बाद भारतीय सेना से रिटायरमेंट के शुभ अवसर पर जुनानदुर्खी गांव के ग्रामस्थ मंडल व सैनिक फेडरेशन थाने जिला तथा भिवंडी वॉरियर्स ग्रुप व आर्मी फैंस ग्रुप तथा तुकाराम शंकर कारभारी, देवकीबाई तुकाराम कारभारी व कारभारी परिवार तथा रसाले परिवारों द्वारा सत्कार समारोह का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व जुनानदुर्खी गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर सम्माननीय श्रीकांत तुकाराम कारभारी को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं सम्माननीय श्रीकांत तुकाराम कारभारी ने सभी लोगों का आभार प्रकट किया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। दादी 4 लाख
अनेक सेवानिवृत्त वीर जवानांना त्यांच्या सोबत पाहतोय. खरं म्हणजे आज संपूर्ण 5 इंच मी म्हणेल अभिमानानं फुलले असेल. का तर आजचा हा वीर तर तिथे तो हारणार नाही. देवकीबाई कारभारी खरं ती आमची आत्या आहे, पण ती आमची सगळ्यांची मोठी आईच आहे. कारण केला स्वागत केला खऱ्या अर्थाने वीर जवानाचा असं आपण म्हणूया. म्हणून त्या पावसासाठी मी आभार मानतो. नारायणी नमोस्तुते. गणपती बाप्पांचरणी हीच प्रार्थना करू की आज हे कार्य आज हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे आपलं पार. प्रार्थना करून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. त्यांच्या मातोश्री देवकीबाई तुकाराम कारभारी यांच्या शुभाचे आपण या ठिकाणी श्री गणेशाला पुष्पहार अर्पण करत आहोत. दीप प्रज्वलन करत आहोत. आणि देशप्रेम नाही थांबलं. गणवेश उतरला पण एकच गोष्ट बोलू शकतो. या पंचकृषीमध्ये असा एकच गाव आहे आग्र्यांचा ज्या गावात 3 फौजी आहेत. संतोष पाटील साहेब झाले आणि तुमच्या गावातलेच NSC कमांडो अजितदादा जाधव हे आज बिहारच्या मुख्यमंत्रीचा बॉडीगार्ड आहेत. आणि मोदी साहेबांचे पण बॉडीगार्ड होते. पहिले मोदी साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा. यासाठी सांगतोय की तुमच्या गावाचं नाव सरांनी बोललंय पंचकृषीमध्ये तुमच्या गावाचं नाव पुढे आहे. या सैन्यामध्ये ही 3 मुलं दिलेले 3 जवान दिले. ते मी हे सांगू इच्छितो की आमचं एक सोशल वॉरियर फाउंडेशन त्याचे आम्ही अध्यक्ष आहे. आणि सर्व आमचे मान्यवर जे आल्यात आमची बरीचशी मित्रपरिवार घरी गेले तर फार उशीर झाला होता आणि पावसाने गोंधळच घातला होता. पण ते आमचा वॉरियर्स अकॅडमी म्हणून आहे भिवंडीला. आम्ही फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो. कुणाकडनं 1 पैसा पण घेत नाही. आम्ही दिल्लीपर्यंत मुलांना ट्युशनसाठी पाठवतो. आता आम्ही स्वतः इथंच घेतो. तर कुणाला जरी यायचं असेल आता 3 झाल्या ते 5 कसे होतील ते विचार करा. ते म्हणतात ना देशभक्ती त्यांच्या श्वासात आहे. देशभक्ती त्यांच्या श्वासात आहे. निवृत्त फक्त गणवेशाची पण जोश अजूनही खास. जोनांदुर्गी गावात 3 जवान सीमेवर लढले. सकुशल सुखरूप परत आले. आणि त्यांचा कार्यक्रम करताना त्यांची जाती तर वाढली पण आमची जाती कधी 56 इंचाची झाली ते आम्हाला माहीत पडलं नाही. कारण आम्हाला पण असं वाटतं की आमच्या गावचा आमच्या जातीचा आमच्या मातीचा जवान हा मिलिटरीमध्ये देशाची सेवा करून आला. नाही तर आमचा समाज बोलला का प्रत्येक जण बोलतात अरे जाम पितान. अरे काय पितान पितान तर पितान काम पण करतात सीमेवर पण लढतात. तर हे 3 आमचे जवान नवजवान त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे मित्रांनो. आणि त्यांच्या आई वडिलांचे पण तेवढे कष्ट आहेत. तुकाराम कारभारी हे आमच्या वर्गात होते. आम्ही एकत्र शाळेत शिकलो. पण त्यांनी आणि त्यांच्या मिसेसनी 17 वर्ष वाट बघितली. खायची गोष्ट नाही. आपला पोरगा जर कुठे गेला भिवंडीला 1 तास अर्धा पाऊण तास लेट झाला तर ते पोरगेची आई बोलतो तिच्या नवऱ्याला अरे कुठे गेलाय अजून येत नाही. कुठे येत नाही तो वडील बोलतो अगे कशाला तू टेन्शन घेत आहे. त्या नजरांजवळ कुठल्या तरी बारमध्ये बसला असेल चिकन खात ना पी तू नको टेन्शन घे. मग ती बाई घाबरते. चला असा हा हकीकत आहे वृत्तांत आहे. मग मला बोलायचं आहे की हा आदर्श प्रत्येकाने घ्यावा. आणि मी आज इथे या स्टेजवर आमची सैनिक आपले शाळेचे सैनिकच विद्यार्थी माजी विद्यार्थ्यांची संघटना आता स्थापन करायची आहे. त्या तिन्ही या गावातल्या 3 मिलिटरी मॅनना संचालक म्हणून नियुक्त करतो. आणि तिघे आमच्या शाळेचा कार्यभार उत्तम प्रकारे हाताळतील. संस्काराची मांडणी देतील. विद्यार्थ्यांना एक नवीन अध्याय नवीन उद्देश सांगतील का तुम्ही पण जवान व्हा. असे शेकडो जवान त्यांच्या प्रेरणेतून निर्माण होतील. तेव्हा पण त्यांना मानाचा मुजरा देऊन आत्ता पण मानाचा मुजरा देऊन मला बोलायचं एवढंच का आपले जगदीश पाटील आहेत ते सगळ्या मिलिटरी मॅनला घेऊन येतात. प्रत्येक कार्यक्रमाला येतात. खायची गोष्ट नाही. श्रीकांत हा दादाचा सगळ्यात छोटा मुलगा. अतिशय चिडका मुलगा होता.
अभ्यासामध्ये तेवढा काही त्याला रस नव्हता, परंतु स्ट्रॉंग होता. मारामारी करण्यामध्ये, खोड्या काढण्यामध्ये एक्सपर्ट होता. कमी बोलका होता, परंतु त्या कामामध्ये तो अगदी, आणि भविष्यात त्याच्या जी काही त्याला आवड होती त्या क्षेत्रामध्ये तो गेला आणि शेवटी 17 वर्षानंतर आज सेवानिवृत्त होत आहे. तर आमच्या गावाचं म्हटलं तर सगळ्या क्षेत्रामध्ये आमची लोक आहेत. सगळ्या क्षेत्रामध्ये पार तहसीलदार, कलेक्टरपासून सगळे लोक आहेत. आणि त्या सर्वांच्या, आमच्या काही रिटायर गुरुजी आहेत, या सगळ्या गावांच्या रिटायर्ड झालेल्या लोकांमधून आज आमच्या गावातून एक सैनिक रिटायर होत आहे. ही गोष्ट खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण आम्ही सुद्धा रिटायर झालो, आम्हाला एवढा आनंद झाला नाही आहे, पण आज एक सैनिक निवृत्त होत आहे आमच्या देशातून. आणि ह्या सगळ्या तरुणांना त्याच्यापासून स्फूर्ती मिळते. ही खूप मोलाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. एक सूचना म्हणून करतोय की नुसतं सैनिक म्हणून नाही आहे, तर आताची जी तरुण पिढी आहे ती 12वी सायन्स करून आज आपल्या इथे पुण्यालाच नॅशनल अकॅडमी आहे, त्या अकॅडमीमध्ये समाविष्ट होऊन एखादा कॅप्टन, मोठ्या दर्जाचा अधिकारी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतोय. आणि माझे 2 मनोगत शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. जे ठरवलं ते करून दाखवायचं म्हणजे दाखवायचं. हा तर आमची आजी होती, स्वर्गवासी झालेत ते, त्यांच्यापासून मला एक प्रेरणा मिळाली होती की बोलता काका आहेत, हे बोलते इतक्या वेळेला ट्राय करतात आणि ते आजपर्यंत संतोष काका आहेत, दिलीप काका आहेत, त्यांनी भरपूर प्रयत्न केले पोलीस भरतीसाठी म्हणा किंवा आर्मीमध्ये किंवा कुठलं तरी जॉबमध्ये जाण्यासाठी. त्यांना त्यावेळेस सक्सेस नव्हती भेटली. तर आम्ही आजीला बाई म्हणायचो. बाई मला बोलली की त्यांनी इतके सर्टिफिकेट घेऊन आणि शिकून काय केलं आहे बोलतं, तू काय करणार आहेस बोलतं. तर मी तिला एक शब्द दिला होता ते मी करून दाखवेन, आणि मी ते करून दाखवलं. आज 17 वर्ष सर्व्हिस करून मी वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टेड होतो. बिहार, बरेली, सिक्कीम, जम्मू काश्मीर, बँगलोर किंवा दिल्ली, असं म्हणजे प्रत्येक क्षेत्रात मी पोस्टिंग टाकलेली आहे. आणि तिथं ज्यांना जायला भेटत नाही फिरण्यासाठी, म्हणजे तिथं जाण्यासाठी पैसे खर्च करून जातात, बाबा मला जम्मू काश्मीरला जायचं आहे, वैष्णोदेवीला जायचं आहे का कुठं पण, तर त्या सर्व गोष्टी मला फ्रीमध्ये पाहायला भेटल्या. चांगले ठिकाणं पोस्टिंग पण भेटली. तसं काही नाही, आयुष्यात चढ उतार होत असतो. आणि इथं जमलेल्या सर्व माझ्या क्लासमेट आहेत, सर आहेत, परत भिवंडी वॉरियर्स, माझे गावकरी बंधू, तुमचे खूप 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 आभार की तुम्ही इतका वेळ काढून, माझे मामा मामी सगळेच, आणि गावकरी बंधूंचा खास करून तुम्ही इतका टाईम काढून माझ्यासाठी आलात किंवा इथं बसल्यात, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. आणि बस, आई बाबा तर आहेतच, आज आई बाबा आहेत म्हणून मी इथं उभा आहे तुमच्यासमोर. मला या गोष्टीचा म्हणजे एक, तर मी इतक्या कष्टातून ठीकठाक तुमच्यासमोर उभा आहे, 17 वर्ष नोकरी करून, नाही तर भरपूर लोक नाही आहेत. तर तुमचा आशीर्वाद आहे मला, या गावाचा आशीर्वाद होता का ते देवाचा आशीर्वाद आहे, गावकऱ्यांचा आशीर्वाद आहे, म्हणून मी आज इथं तुमच्यासमोर ठीक आणि सुरक्षित उभा आहे रिटायर होऊन. इथं आलेल्या सर्व पाहुण्यांचा आणि गावकरी बंधूंचा, माझ्या मित्रमंडळींचा, सरांचा इथं आल्याबद्दल खूप खूप आभार, खूप खूप आभार. जय हिंद. मी या गावातील आणि सर्व पाहुणे जमलेले आहे, श्रीकांतच्या आईवडिलांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण या परिस्थितीतून हेवी किती परिश्रम केले असतील आणि आपला मुलगा सैन्यामध्ये 17 वर्ष देशाची सेवा करण्यासाठी पाठवलेला आहे. कारण मी जास्त बोलणार नाही, श्रीकांत माझा वर्गमित्र आहे.
5वीपासून आम्ही एकत्र वर्ग शिकलो आहे. आणि एक सांगायची गोष्ट आली की 8वीला मी त्याचा NCC लीडर होतो. नंतर 9वी 10वी नंतर तो पुढे गेला. ही अभिमानाची गोष्ट आहे. मला पण माझा मित्र एक देशसेवा करून आणि इथे अनेक असे सैनिक आमच्या समोर उभे आहेत. आमचे दादा संतोष दादा वरिष्ठ अधिकारी, मी त्यांचा सुद्धा सन्मान करतो. आणि श्रीकांतनी खूप मेहनत केली. त्याच्या आयुष्यामध्ये चढ उतार खूप आले असतील आणि तो सुखरूप देशासाठी सेवा केली आणि तो सेवानिवृत्त झालेला आहे. त्याचं पुढील आयुष्य चांगलं दीर्घ आयुष्य लागो अशी मी एकविरा आई चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला विशेष सन्मान कारभारी कुटुंबियांच्या वतीने केला जाणार आहे. नारायणदादांनी या ठिकाणी पाठवलेले आहे श्रीकांत दादासाठी. उपसरपंच सातवी साहेब आपले मनपूर्वक स्वागत. जाणार